थंडीची चाहूल लागायला नुकतीच सुरुवात झाली आणि अशातच उरण तालुक्यावर एक मोठं संकट घोंगावत आहे। उरण तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। उरण तालुक्यात रात्रीच्या दाट अंधाराचा फायदा चोरांनी घेतलाय। गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी वेशवी गावातील 4 घरांमध्ये अज्ञात चोरांनी घरफोड्या केल्या। अज्ञात चोरट्यांनी बंद घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश करत कपाटातून अंदाजे 25 लाखांचा ऐवज लंपास केला। या संपूर्ण घटनेचा खळबळजनक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घरमालकांनी पोलिसांना तत्काळ सूचित केलं। गेल्या वर्षी देखील उरण तालुक्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं होतं। त्यामुळे पोलिसांसोबतच गावकऱ्यांनी देखील जागते रहोचा नारा दिला होता। वर्षभरापूर्वीच काही संतप्त नागरिकांनी चोरीसाठी वापरली जाणारी गाडी सुद्धा जाळून टाकली होती। मात्र त्यावेळी चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले होते। मात्र आता 1 वर्षानंतर पुन्हा थंडीची चाहूल लागली आणि चड्डी बनियान गँगनं उरणकडे आपला मोर्चा वळवला। गुरुवारी रात्री वेशवी गावात या चोरट्यांनी थंडीचा फायदा घेत घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश केला। प्रभाकर पाटील, शशिकांत मुंबईकर, हसुराम मुंबईकर आणि राज सागर मुंबईकर या 4 रहिवाशांच्या घरामध्ये चोरी झाली। चोरट्यांच्या या धाडसामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। चोरट्यांच्या वाढत्या घरफोडीच्या घटनेने संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घरांमध्ये सुरक्षेसाठी सर्वजण सजग झालेत आणि पोलीस यंत्रणा देखील घटनेचा तपास करत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।